आजची कथा आहे सख्या जावा पक्क्या वैरी. सख्या जावा पक्क्या वैरी ही एक भावनिक, सामाजिक आणि शिकवण देणारी कथा आहे. गावाचं नाव होतं सोनवाडी. शांत, हिरवागार आणि निसर्गाने नटलेलं. या गावात दोन भाऊ राहत होते. मोठा भाऊ रामू आणि लहान भाऊ शामू. दोघांचं बालपण खूप प्रेमात गेलं होतं. एकमेकांशिवाय त्यांना काहीच सुचत नसे. गावात सगळे त्यांना राम लक्ष्मण म्हणून ओळखत. आई वडिलांनी खूप कष्ट करून दोघांना वाढवलं होतं. शेती, जनावरं, घर सगळं मिळून त्यांचं छोटंसं पण सुखी जग होतं. आई नेहमी म्हणायची, तुम्ही दोघं एकत्र राहिलात तर कुठलीच अडचण मोठी नाही. दोघंही तिचं ऐकायचे. पण काळ बदलत गेला आणि परिस्थितीही. लग्नानंतरचा बदल. रामूचं लग्न झालं. त्याची बायको होती सविता. शांत, समजूतदार पण थोडी स्वाभिमानी. काही महिन्यांनी शामूचंही लग्न झालं. त्याची बायको होती कविता. ती हुशार होती पण थोडी हट्टी आणि स्वतःचं मत ठाम ठेवणारी. सुरुवातीला सगळं ठीक होतं. 2 वहिनी, 2 भाऊ, एक घर, हसत खेळत सगळं चाललं होतं. पण हळूहळू छोट्या गोष्टींवरून वाद सुरू झाले. तू माझं भांडं का वापरलं? तुझं काम तू कर. आई मला जास्त प्रेम करते. असं रोजच चालू झालं. रामू आणि शामू सुरुवातीला हे दुर्लक्ष करत होते. पण नंतर त्यांच्यावरही त्याचा परिणाम होऊ लागला. मनातल्या भेगा त्यांना जाणवू लागल्या. एके दिवशी कविता रागाने म्हणाली, आपण वेगळं राहायला पाहिजे. मला रोजचं हे सहन होत नाही. शामू थोडा गोंधळला. पण भाऊ, आपलं एकत्र घर, तुला माझं महत्त्व नाही का? कविता डोळ्यात पाणी आणून म्हणाली. शामू गप्प बसला. दुसरीकडे सविताही रामूला म्हणाली, आपण वेगळं राहिलं तर बरं होईल. शांतता तरी मिळेल. आणि एक दिवस दोन्ही भावांनी घर वाटून घेतलं. सख्या जावा झाले पक्क्या वैरी. घराचं विभाजन झालं. शेतही वाटलं गेलं. पण त्याबरोबर नातेसंबंधही तुटले. पूर्वी एकत्र जेवण करणारे भाऊ आता एकमेकांकडे बघायलाही तयार नव्हते. गावात चर्चा सुरू झाली. अरे, सख्या जावा होते ते, आता पक्के वैरी झाले. त्यांच्यात अहंकाराची आग निर्माण झाली. एकदा गावात जत्रा होती. दोन्ही कुटुंब वेगवेगळ्या बाजूला बसली होती. शामूने मुद्दाम रामूकडे पाठ फिरवली. रामूनेही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. आईचं मन मात्र तुटत होतं. ती दोघांकडे पाहत होती. डोळ्यातून अश्रू वाहत होते. आईचा शेवटचा प्रयत्न. एक दिवस आईने दोघांना बोलवलं. मला एकच इच्छा आहे, तुम्ही दोघं पुन्हा एकत्र या. रामू म्हणाला, आई, आता शक्य नाही. शामू म्हणाला, जिथे आदर नाही तिथे राहणं नाही. आई काही बोलली नाही. फक्त शांतपणे म्हणाली, ठीक आहे. काही महिन्यांनी रामूच्या शेतात मोठं नुकसान झालं. पाऊस वेळेवर आला नाही. पीक वाया गेलं. दुसरीकडे शामूच्या घरात आजारपण आलं. कविता अतिशय गंभीर आजारी पडली. दोघंही संकटात होते. पण अहंकारामुळे एकमेकांकडे मदत मागायला तयार नव्हते. दरम्यान एक अनपेक्षित घटना घडली. एक रात्री अचानक जोरदार पाऊस आला. शामूचं घर जुनं असल्यामुळे
कोसळायला लागलं. कविता आत अडकली होती. शामू घाबरून ओरडत होता. कोणी आहे का? मदत करा. सगळे गावकरी धावले. पण सर्वात आधी धावत आला रामू. त्याने विचारही केला नाही. तो थेट घरात शिरला आणि कवितेला बाहेर काढलं. भावनांचा पूर आला. शामू थक्क झाला. त्याच्या डोळ्यात पाणी आले. भाऊ तू? रामू हळू आवाजात म्हणाला. भाऊ आहेस तू, वैरी नाही. त्या क्षणी दोघांचेही अहंकार तुटले. दोघं एकमेकांना मिठी मारून रडू लागले. आईला आनंद झाला. आईने हे सगळं पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर समाधान होतं. आता माझी इच्छा पूर्ण झाली, ती म्हणाली. नवीन सुरुवात झाली. दोन्ही कुटुंब पुन्हा एकत्र आली. सविता आणि कविताही एकमेकांची माफी मागून नव्याने सुरुवात करू लागल्या. घर पुन्हा हसण्याने भरलं. यातून एकच शिकवण मिळते. सख्या जावा पक्क्या वैरी होणं सोपं असतं, पण पुन्हा सख्या बनणं हेच खरं मोठेपण असतं. नात्यांमध्ये अहंकार आला की प्रेम संपतं, पण प्रेम जिवंत ठेवलं तर कोणतंही नातं वाचू शकतं. सोनवाडी गावात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली. पहा, सख्या जावा पुन्हा सख्या झाले. आणि त्या दिवसापासून रामू आणि शामूचं नातं अधिक घट्ट झालं. कारण त्यांनी एक गोष्ट शिकली होती. नात्यांपेक्षा मोठं काहीच नाही. पण नात्यांची खरी परीक्षा आणि नव्या संघर्षाची कहाणी वेगळी असते. रामू आणि शामू पुन्हा एकत्र आले. घरात पुन्हा हसू, आनंद परतला. पण आयुष्य इतकं सोपं नव्हतं. एकदा तुटलेली नाती जुळली तरी त्यांच्या मनातल्या जखमा पूर्णपणे भरून येण्यासाठी वेळ लागतो. जुने सावट मध्येच डोकावते. सविता आणि कविता दोघीही आता एकत्र राहत होत्या. पण त्यांच्या मनात अजूनही थोडीशी शंका, थोडा अहंकार शिल्लक होता. एक दिवस सविता म्हणाली, कविता, आपण एकत्र राहतोय ठीक आहे, पण काही गोष्टी ठरवायला हव्यात. कविता शांतपणे म्हणाली, हो, मला पण तेच वाटतंय. दोघींमध्ये चर्चा सुरू झाली. पण चर्चा पुन्हा वादात बदलायला फार वेळ लागला नाही. तू नेहमी स्वतःचाच विचार करतेस आणि तू खूपदा हुकुमशहा आहेस. आणि तू खूपच हुकुमशहा आहेस. घरात पुन्हा तणाव निर्माण झाला. यामध्ये भावांची कसोटी पणाला लागली. हे वादाचं प्रकरण रामू आणि शामूला समजलं. रामू म्हणाला, आपण पुन्हा तुटायचं नाही. काहीही झालं तरी एकत्र राहायचं. शामूने मान हलवली. हो भाऊ, यावेळी आपण चुकणार नाही, दोघांनी ठरवलं. घरात कोणताही वाद झाला तरी ते शांतपणे सोडवायचा. दरम्यान गावात एक नवीन समस्या उभी राहिली. गावाच्या शेजारी एक मोठा उद्योग सुरू होणार होता. काही लोक खुश होते. नोकऱ्या मिळतील, गावाचा विकास होईल. पण काही लोक विरोध करत होते. शेती नष्ट होईल, पाणी दूषित होईल. रामू आणि शामू यांच्यातही यावर मतभेद झाले. रामू म्हणाला, हा उद्योग आला तर आपल्याला फायदा होईल. शामू म्हणाला, पण आपल्या जमिनींचं काय, आपलं भविष्य? पुन्हा मतभेद. दोघांमध्ये वाद झाला. तू नेहमी पैशांचाच विचार करतोस, शामू म्हणाला. तर आणि तू नेहमी घाबरून मागे हटतोस, रामू पटकन म्हणाला. हे ऐकून सविता आणि कविता दोघीही पुन्हा भांडायला लागल्या. घरात पुन्हा जुने दिवस परत येत होते. आईने सगळं ऐकलं. ती शांतपणे म्हणाली, तुम्ही पुन्हा त्याच रस्त्यावर चाललात. सगळे गप्प झाले. आई पुढे म्हणाली,
मतभेद असणं चुकीचं नाही, पण त्यासाठी नातं तोडणं चूक आहे. शामू आणि रामू दोघंही खाली मान घालून उभे होते. त्यांना सत्याची जाणीव झाली. त्या रात्री दोघे भाऊ एकत्र बसले. शामू म्हणाला, भाऊ, आपण पुन्हा तुटलो तर आई सहन करू शकणार नाही. रामूने त्याचा हात धरला. आपण काहीही झालं तरी एकत्र राहायचं. मतभेद असतील पण मनभेद नकोत. दोघांनी एकमेकांना वचन दिलं. दुसऱ्या दिवशी गावात सभा होती. रामू आणि शामू दोघंही उभे राहिले. रामू म्हणाला, आपण विकासाला विरोध करणार नाही. शामू पुढे म्हणाला, पण आपल्या शेतीचं आणि पर्यावरणाचं रक्षणही करणार. दोघांनी एकत्र येऊन असा प्रस्ताव मांडला की उद्योग सुरू होईल, पण पर्यावरणाच्या नियमानुसार. गावकऱ्यांनी टाळ्या वाजवल्या. घरात शांतता पसरली होती. सविता आणि कविता दोघींनाही त्यांच्या चुकांची जाणीव झाली. सविता म्हणाली, आपणच घरात भांडण निर्माण करतो. कविता हसत म्हणाली, आणि मग पुरुषांना दोष देतो. दोघीही हसल्या आणि एकमेकींना मिठी मारली. हीच खऱ्या नात्याची ताकद होती. आता घरात पुन्हा शांतता होती. रामू म्हणाला, आपण शिकलोय. मतभेद असतील पण मनभेद नकोत. शामू हसत म्हणाला, आता आपण फक्त सख्खे नाही तर खरे साथीदार आहोत. सोनवाडी गावात आता एक नवा आदर्श निर्माण झाला होता. लोक म्हणू लागले होते की ज्यांनी एकदा तुटलेलं नातं जुळवलं तेच खरं नातं टिकवू शकतात. मतभेद असणं स्वाभाविक आहे, पण त्यासाठी नातं तोडणं योग्य नाही. संवाद आणि समजूतदारपणा हेच नातं टिकवण्याचं गुपित आहे. ही कथा आपल्याला आवडली असेल तर या कथेला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. ही कथा तुम्ही वाचल्याबद्दल आणि ऐकल्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद.